नमस्कार, एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर काम बंद आंदोलन प्रारंभ. नगर भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर आजपासून राज्यात तसेच नगरमध्ये काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. भूमी अभिलेख विभागातील सर्वेयर यांना पोलीस बंदोबस्ताशिवाय मोजणी करणे किती जोखमीचे आहे हे अलीकडील काही गंभीर घटनांवरून आपल्या निदर्शनास आले असेलच. त्याचप्रमाणे विभागातील कर्मचाऱ्यांचे कामकाज हे लिपिक संवर्गाचे नसून तांत्रिक दर्जाचे व क्षेत्रीय स्तरावरील अतिशय जोखमीचे आहेत असे वर्षानुवर्षे शासन प्रशासन यांचे निदर्शनास आणून देत आहोत, परंतु त्याकडे हेतू पुरस्पर दुर्लक्ष होत आहे. या अनुषंगाने दिनांक 18 फेब्रुवारी 2026 पासून भूमी अभिलेख कर्मचारी कृती समितीने संपूर्ण राज्यभर असहकार आंदोलन, फक्त कार्यालयीन कामकाजाचा निपटारा करणे, मोजणी प्रकरणातील अभिलेख अद्ययावत करणे, अर्जित रजा घेणे, बेमुदत कामबंद आंदोलन करणे अशा प्रकारे शासनाचे सनदशीर मार्गाने लक्ष वेधण्यासाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन घोषित केले आहे. याबाबतची रितसर नोटीस सर्व संबंधितांना यापूर्वी संदर्भीय पत्राने देण्यात आलेली आहे. मागण्या मान्य न झाल्यामुळे आजपासून नगरमध्ये कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तरी आमच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा असे आवाहन सरकारला रवी डिकरूज, विभागीय अध्यक्ष भूमी अभिलेख कर्मचारी संघटना नाशिक प्रदेश, तसेच नाशिक उमेश कोदे, भूमी अभिलेख कर्मचारी संघटना सल्लागार अहिल्यानगर प्रवीण बोरुडे, सहसचिव भूमी अभिलेख कर्मचारी संघटना अहिल्यानगर प्रदीप अवचर, संघटक भूमी अभिलेख कर्मचारी संघटना मिलिंद भिंगारदिवे, संग्राम लवांडे, शशिकांत धस, अविनाश ठोकळ आदींसह धरणे धरून बसलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी केली आहे. प्रतिनिधी महेश कांबळे. नमस्कार, मी अविनाश निवृत्ती ठोकळ, परिरक्षण भूमापक, भूमी अभिलेख श्रीगोंदा. भूमी अभिलेख कृती समिती महाराष्ट्र राज्य यांनी पुकारलेल्या संपासाठी आम्ही अहिल्यानगर भूमी अभिलेख संघटना संपूर्ण 100% इथे संपामध्ये उतरलेली आहे. आणि आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या खऱ्या अर्थाने आम्ही संप केलेला आहे तो तांत्रिक वेतन. आम्हाला गेली आज जो जुने कर्मचारी असतील ते सर्वच्या सर्व तांत्रिक काम करत आहेत, परंतु दुसऱ्या डिपार्टमेंटला तांत्रिक वेतन मिळत असून आम्हाला तांत्रिक वेतन मिळत नाहीये. म्हणजे हा खऱ्या अर्थाने आमचा अपमान आहे. आणि म्हणून आमच्या स्वाभिमानासाठी, आमच्या सन्मानासाठी आम्ही हा तांत्रिक लढा करत आहोत. त्यासाठी 27 तारखेला महाराष्ट्र राज्याचं जे भूमी अभिलेखचं मुख्य कार्यालय आहे, जमाबंदी आयुक्त, त्या कार्यालयामध्ये आक्रोश मोर्चा केलेला होता. तरी पण महाराष्ट्र शासनाने आमची दखल घेतलेली नाही. आणि म्हणून हे मोठ्या प्रमाणात 2 तारखेपासून आम्ही बेमुदत आंदोलन चालू केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र सामील आहे. या संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेची गैरसोय होत असेल त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आमच्यापुढे पर्याय नाही. आम्हाला पैशाची हव नाही, आम्हाला फक्त सन्मानाची आणि आमच्या अभिमानाचा हा विषय आहे. तुमची दिशा काय राहील आता आंदोलनाची? बेमुदत आंदोलन आम्ही आजपासून चालू केलेलं आहे. जर आज सरकारने ह्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही पुढचा टप्पा करणार आहोत. आणि आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आम्ही परिवारासोबत तिथे जाणार आहेत. ज्याप्रमाणे ST महामंडळाने मोर्चा केला होता आणि परिवारासोबत तिथे होते आणि 6 महिन्यांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या, तशाच आम्ही सुद्धा आता विषय सगळे सोडून दिलेले आहेत. आम्हाला फक्त तांत्रिक वेतन हवं आहे, हवं आहे, हवं आहे. यापेक्षा आम्हाला दुसरं काही नाही. हा आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे. भूकरमापक उपाधीक्षक भूमी अभिलेख अहिल्यानगर या ठिकाणी जे आहे हे अनेक 40 वर्षांपासूनची ही मागणी आहे की ह्या विभाग जो आहे तो पूर्णपणे तांत्रिक आहे. हे सर्व टेक्निकल काम केलं जातं. आज जर आपण महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर भौगोलिक परिस्थिती पाहता महाराष्ट्र राज्य हे खूप मोठं आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकारे जमिनीचे तंटे आहेत, त्याच्यामध्ये कोर्ट मॅटर असतात, जमिनीचे चालू असतात. तर हे सर्व जे काही प्रॉपर्टी आहे आज त्याच्यामध्ये अनेक डिव्हिजन झालेले आहेत, म्हणजे त्याच्यात अनेक प्रकारचे हिस्से पडलेत. आज पूर्वी 40-50 वर्षापूर्वी जर आपण गेलो तर त्यावेळी जे क्षेत्र होतं तेवढं क्षेत्रफळ आज जरी असलं तरी धारकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे, लोकसंख्या वाढलेली आहे. त्या तुलनेमध्ये जो पूर्वीचं 40 वर्षापूर्वीची जी काही आपल्या संख्या होती आज तेवढ्याच कर्मचाऱ्यांची संख्या आहे, परंतु कामाचा जो व्याप आहे तो भरपूर पटींनी त्या ठिकाणी वाढलेला आहे. अशा ठिकाणी आता नवीन जे काही तंत्रज्ञान येत आहे ते आता सर्व कर्मचारी त्या माध्यमातून ते काम करत आहेत. हे जे आहे हे खूप महत्त्वाचा विषय आहे. भूमी अभिलेख किंवा जमिनीचं जे काही मोजमाप होतं तर
हा इतका महत्त्वाचा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, गांभीर्याचा विषय आहे तो. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे कोर्ट मॅटर पुढे चालून तयार होतात जर योग्य पद्धतीने काम नाही झालं तर हे सर्व कामकाज करत असताना आज कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. एकतर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मोजणी प्रकरणांची संख्या वाढलेली आहे. त्याच्यानंतर जे पूर्वीचे अभिलेख होते ते आता जीर्ण होत चाललेले आहेत. त्याच्यामध्ये स्कॅनिंग वगैरे हा सर्व विषय जरी झालेला असला तरी आज देखील त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे डॉक्युमेंट्स असे आहेत की त्याचे तुकडे झाले आहेत, भुगा झालेला आहे. तर ज्या ठिकाणी ते उपलब्ध करता येईल त्या ठिकाणी ते उपलब्ध करून घेऊन त्याच्या आधारे ते काम करणं गरजेचं असतं. म्हणजे हा पूर्णपणे विरोधाभास होत चाललाय. म्हणजे एका बाजूला आधुनिक तंत्रज्ञानाच्या नावाखाली मोजणी प्रकरणांची संख्या वाढवली जात आहे आणि दुसरीकडे मात्र जे लोकांची अपेक्षा आहे ती त्यांना ते काम अचूक पाहिजे आहे, त्यांना ते काम अधिकाधिक योग्य पद्धतीने झालेलं त्यांना अपेक्षित आहे. प्रशासनाला ते फास्ट पाहिजे आणि लोकांना त्याच्यात गुणात्मक दर्जा लोकांना अपेक्षित आहे. त्याच्यामुळे हे तारेवरची कसरत होत आहे. ह्या सर्व परिस्थितीतही कर्मचारी सर्व काम करत आहेत, पण त्यांची एक माफक अपेक्षा आहे की आम्हाला एक किमान तांत्रिक वेतन पाहिजे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये विचार केला तर फक्त एक 8,000च्या आसपास कर्मचारी संख्या आहे. म्हणजे त्याच्यामुळं काही खूप मोठा बोजा पडणार आहे अशातला भाग नाही. कर्मचारी संख्या ही खूप अल्प आहे. पूर्ण आपण क्षेत्रफळाचा विचार केला महाराष्ट्राचा तर आज केवळ 8,000 लोकांच्या जीवावरती पूर्ण महाराष्ट्राचं कामकाज चालू आहे. आणि असं असताना या कर्मचाऱ्यांची न्याय्य मागणी आहे की आम्हाला फक्त तांत्रिक वेतन द्या. आम्हाला तांत्रिक वेतन दिल्याने काय अन्य डिपार्टमेंटवरती अन्याय होणार नाही. फक्त आम्ही आमच्यासाठी न्याय मागतोय. आणि ही शासनाच्या दृष्टीने अतिशय किरकोळ गोष्ट असली तरी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने ही खूप सर्वस्व आहे त्यांचं. ते आज जे काय तांत्रिक वेतन त्यांना अपेक्षित आहे तर हे त्यांच्या दृष्टीने खूप मोठा हे आहे. शासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर हे तांत्रिक वेतनाची मागणी मान्य करावी. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.